students, welcome back in e-learning videos of physics. In our lectures, we have to see the topic atomic structure of atoms and nuclei, right? Then we have to complete this topic with all the points, and then today we are going to see a new chapter with name magnetic materials, and its weightage is 4 mass. Without option 4 mass, with option 6 mass, right? तर बघा आपण काय केलं आहे की याच्या अगोदर स्ट्रक्चर ऑफ ॲटम आणि न्यूक्लिआय हा टॉपिक सुरू केला होता आणि तो टॉपिक आपला संपलेला आहे आणि याच्यानंतर आपण जो नवीन टॉपिक सुरू केला आहे त्याचं नाव आहे मॅग्नेटिक मटेरियल्स. आता याच्यामध्ये फर्स्ट आपण काय बघणार आहे तर इंट्रोडक्शन बघणार आहे. याच्यामध्ये आपण काय बघतोय इंट्रोडक्शन, राईट? मॅग्नेटिक मटेरियल मध्ये आपण काय बघतोय इंट्रोडक्शन बघतोय. आता इंट्रोडक्शन मध्ये टायटल तर आहे मॅग्नेटिक मटेरियल्स, बट व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिझम. जे जुनं नाव आहे या टॉपिकचं त्याला आपण म्हणतोय मॅग्नेटिझम, बरोबर का? व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिझम, व्हॉट इज द रिलेशन ऑफ मॅग्नेट टू द मॅग्नेटिझम, हे आपल्याला सगळे काय करायचे आहे स्टडी करायचे आहे. त्याचा फर्स्ट इम्पॉर्टंट आहे व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटाइट. मॅग्नेटाइट बघा हे मटेरियलचं नाव आहे मॅग्नेटाइट. Fe3O4 म्हणतो आपण. काय म्हणतोय Fe3O4 म्हणजे काय मॅग्नेटाइट. तर मॅग्नेटिझम तयार होण्यामध्ये किंवा मॅग्नेटिझम ही प्रॉपर्टी एखाद्या मटेरियलला येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे तर मॅग्नेटाइट, राईट? मॅग्नेटाइट इज एन ओरे ऑफ आयर्न. इट इज ओरे ऑफ आयर्न. हा काय आहे तर आयर्नचा ओरे आहे, राईट? आणि याची प्रॉपर्टी काय आहे? इट हॅज टेंडन्सी टू अट्रॅक्ट the small pieces of iron. हा काय करतोय आयर्न जे स्मॉल पीसेस आहेत हा काय करतोय अट्रॅक्ट करतोय, राईट? देन दिस ओरे was first discovered in the district मॅग्नेशिया. हे पहिल्यांदा कुठे डिस्कवर केले गेलं? मॅग्नेशिया या डिस्ट्रिक्ट मध्ये. मॅग्नेशिया हा जो डिस्ट्रिक्ट आहे या डिस्ट्रिक्ट मध्ये पहिल्यांदा हे डिस्कवर केलं गेलं आणि म्हणून याला नाव दिलं गेलं मॅग्नेट. याला काय नाव दिलं आहे मॅग्नेट हे नाव दिलं आहे. हा ओरे ऑफ आयर्न आहे. त्याचं दुसरेचं नाव आहे त्याला आपण लोडेस्टोन म्हणतोय. काय म्हणतो बघा लोडेस्टोन. दुसरं जे नाव आहे त्याला आपण काय म्हणतोय लोडेस्टोन म्हणतोय. हे पण त्याला काय केलं तर दुसरं नाव दिलं जातंय. आता याच्यामध्ये हा जो मॅग्नेटाइट आहे या मॅग्नेटाइट मध्ये 72% हा काय असतोय आयर्न असतो. जो Fe3O4 तुम्ही कन्सिडर केला आहे याच्यामध्ये 72% काय असतोय आयर्न असतोय. हा हेवी असतोय आणि याचा जो कलर आहे हा डार्क ग्रे टू ब्लॅक इन कलर मध्ये मिळते. बघा आपण काय म्हणलं की जर तुम्ही मॅग्नेटाइट म्हणजे Fe3O4 जर कन्सिडर केला तर याच्यामध्ये 72% हा काय असतोय आयर्नचा पार्ट असतो, बरोबर? आणि हा कुठल्या कलर मध्ये तुम्हाला मिळतोय तर हा व्हेरी हेवी असतोय आणि हा तुम्हाला डार्क ग्रे आणि ब्लॅक कलर मध्ये मिळतोय, बरोबर का? हा तुम्हाला कशामध्ये मिळतोय डार्क ग्रे आणि ब्लॅक कलर मध्ये हा तुम्हाला काय करतोय भेटतोय, बरोबर, राईट? तर अशा प्रकारे थोडक्यात आपण काय बघितलं तर मॅग्नेटाइट्स मध्ये थोडं बघितलं. परंतु याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिझम असेल. मॅग्नेटिझम म्हणजे काय आपल्याला माहिती झालं पाहिजे, राईट? मॅग्नेटिझम इज नथिंग बट द अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ मॅग्नेट. द अट्रॅक्टिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ मॅग्नेट इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिझम. बघा कशाला म्हणतो आपण मॅग्नेटिझम? The attractive property of a magnet is called as a magnetism, and magnet has two poles, north pole and south pole. magnet किती poles असतात? दोन poles असतात. एक असतो तो north pole आणि दुसरा असतो तो south pole. तर दुसरे काय आहे what is the origin of magnetism? सेकंड काय origin of magnetism.
ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटिझमचा ओरिजिन काय असेल तर सिंपल आहे, सर्क्युलेटिंग चार्जेस. Circulating charges are the origin of magnetism. According to the scientist Oersted च्या म्हणण्यानुसार जे सर्क्युलेटिंग चार्जेस आहेत हे चार्जेसच काय असतील मॅग्नेटिझमचा ओरिजिन असेल असं कोण सांगतोय सायंटिस्ट ओरिस्टेड सांगतोय. आणि मग ओरिस्टेडच्या थेअरीनुसार जो मॅग्नेटिझमचा ओरिजिन आहे तो काय असेल सर्क्युलेटिंग चार्जेस असतील. आता आपल्याला माहित आहे की मॅग्नेट जर आपण कन्सिडर केला तर मॅग्नेटला काय असतो डायपोल असतो म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. मग याला जर आपण नंबर ऑफ पोल पीसेस मध्ये कट केलं तर असा एकच पोल शिल्लक राहील का नाही राहणार. तर ज्यावेळी त्या मॅग्नेटला तुम्ही n नंबर ऑफ पोल पीसेस मध्ये कट करताय तरी सुद्धा तो मॅग्नेट काय म्हणून होतोय मॅग्नेटिक डायपोल म्हणून सांगतो. एकदम स्मॉलेस्ट मधल्या स्मॉलेस्ट पार्ट मध्ये जर तुम्ही त्याला कट केलं त्या मॅग्नेटला कट केलं तर तो मॅग्नेट काय म्हणून होतोय मॅग्नेटिक डायपोल म्हणून होतोय. Therefore the magnetic monopole does not exist. या युनिवर्स मध्ये मॅग्नेटिक मोनोपोल एक्झिस्ट असणार नाही. म्हणजे काय तर सिंगल पोल असलेला मॅग्नेट या युनिवर्स मध्ये प्रेझेंट असणार नाही. म्हणजेच मॅग्नेटला हा नेहमी काय असेल मॅग्नेटिक डायपोल असेल. बघा when you consider any one magnet एखादा मॅग्नेट जर आपण कन्सिडर केला फॉर एक्झाम्पल मी काय केलं बघा हा रिजिड सपोर्ट कन्सिडर केला. हा काय असेल रिजिड सपोर्ट असेल आणि या एक स्ट्रिंग आहे आणि या स्ट्रिंगला जर मी एखादा मॅग्नेट जर कन्सिडर केला बरोबर का when you consider any one magnet and when this magnet is freely suspended in a free space at that time it always in the direction of north to the south. जर तुम्ही याला फ्री स्पेस मध्ये सस्पेंड केलं असेल तर त्यावेळी याची डायरेक्शन असेल ती डायरेक्शन कशी असते नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन असते. आणि याला म्हणतो आपण काय डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी ऑफ ए मॅग्नेट. या कंडिशनला आपण काय म्हणतोय डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी ऑफ ए मॅग्नेट राईट. आता बार मॅग्नेट जर आपण म्हणल्याप्रमाणे n नंबर ऑफ पोल पीसेस मध्ये जरी कट केला तर त्यामध्ये सिंगल पोल एक्झिस्ट असत नाही. तर मॅग्नेट हा नेहमी किती पोल मध्ये असतोय दोन पोल मध्ये प्रेझेंट असतोय बरोबर का. त्यानंतर मग मॅग्नेटला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते बरोबर का. मॅग्नेटला काय असते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते. त्याच्याबरोबर त्याची डायपोल मोमेंट बरोबर त्याचा आपण युनिट कन्सिडर करतो त्याचे डायमेन्शन्स कन्सिडर करतोय. म्हणजे या सगळ्या टर्म्स कशामध्ये येतात मॅग्नेटिझम मध्ये इन्क्लूड होतात. तर थोडं आपण इंट्रोडक्शन बघितलं कशाबद्दल मॅग्नेटिझम बद्दल. तर ऍक्च्युअली आपण काय करतोय आता त्याच्या एक्सप्लेनेशनला सुरुवात करतोय. यातला पहिला पॉइंट आपण बघणार आहे. जो पहिला पॉइंट आहे 11.2 11.1 हा इंट्रोडक्शन असेल आणि 11.2 हा जो पॉइंट आहे हा रिड्यूस्ड स्लॅबचा आहे. टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हा रिड्यूस केला आहे त्यामुळे तो आपण बघणार नाही. तर याच्या पुढचा जो 11.3 हा जो पॉइंट आहे त्याला टायटल आहे बघा 11.3 ला ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. पुढचा पॉइंट कुठला असेल ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. origin of magnetism in materials. Origin of magnetism in materials हा पॉइंट आपण काय केला आहे कन्सिडर केलेला आहे. तर हा पॉइंट आपण काय करणार आहे आज बघणार आहे. तर यासाठी आपल्याला डायग्राम ड्रॉ करावा लागेल. कारण तुम्हाला माहिती आहे when you consider any one atom कोणताही atom तुम्ही कन्सिडर केला तर त्या ॲटमच्या सेंटरला काय असतोय न्यूक्लियस असतोय आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन काय होत असतोय रिव्हॉल्व होत असतोय. आणि मग जो रिव्हॉल्व होणारा इलेक्ट्रॉन आहे याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपल्याला काय करावे लागते कॅल्क्युलेट करावे लागते. आणि प्रत्येक वेळी आपल्याला ते सांगावे लागते की ती इन्क्रीज होते का डिक्रीज होते. आणि तेच आपण याच्यामध्ये काय करतोय बघतोय राईट. वी हॅव टू कन्सिडर एनी वन ॲटम at the center there is a nucleus, at distance r there is a electron. इथं काय असेल इलेक्ट्रॉन असेल. आता करंटची डायरेक्शन आहे
ती कशी आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. कशी डायरेक्शन असणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल. त्यामध्ये या साइडला काय असेल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार आहे. त्याला आपण म्हणतो m बार. काय असेल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m बार. त्यानंतर या बॅक साइडला काय असणार आहे अँग्युलर मोमेंटम असेल l बार. त्याला काय म्हणतो आपण अँग्युलर मोमेंटम. याच्यामधून I एवढा करंट काय होतोय फ्लो होतोय आणि हा इलेक्ट्रॉन या सर्किट मध्ये काय होतोय रिव्हॉल्व होतोय. बरोबर. तर याचा टाइम पिरियड याचे ज्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या आपण याच्यामध्ये काय करतोय कॅल्क्युलेट करतोय. राईट. तर बघा मग कन्सिडर अन इलेक्ट्रॉन विथ मास me. आता me काय म्हणायचं कारण इलेक्ट्रॉन कन्सिडर केलाय म्हणून त्याला म्हणतो आपण काय me. कन्सिडर a electron having mass me and charge e. याचा मास किती आहे me. याच्यावरती चार्ज किती आहे e एवढा चार्ज आहे. बरोबर का. तर आपण हे काय केलं आहे कन्सिडर केलेलं आहे. राईट. याच्यामध्ये हा जो इलेक्ट्रॉन आहे हा कसा रिव्हॉल्व होतोय तर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व व्हायला लागलाय. कशाभोवती रिव्हॉल्व होतोय तर सेंटरला असणारा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतोय. कसं रिव्हॉल्व होतोय क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. बरोबर का. इलेक्ट्रॉन हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये होतोय. बरोबर. परंतु करंट हा जो आहे करंट हा कसा फ्लो होतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. करंट हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ना इलेक्ट्रॉन मात्र कसा फ्लो होतोय क्लॉकवाईज डायरेक्शन. राईट. बरोबर. देता लेट अस कन्सिडर an electron with mass me and charge e which is revolving around the electron in a circular orbit. Then electron revolves in a clockwise direction but current flowing through the circuit or circular orbit is on the anti-clockwise direction. But we know that when electron complete one revolution, बघा ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन एक रिव्होल्यूशन कंप्लीट करेल त्यावेळी तो वन सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल काय करतोय कंप्लीट करतोय. म्हणजेच काय तर त्यानं 2 पाय r एवढा पाथ काय केला आहे कंप्लीट केला आहे 2 पाय r. बरोबर. आणि मग t या टाइम मध्ये जर हा 2 पाय r एवढा पाथ कंप्लीट करत असेल किती वेलोसिटीनं v एवढ्या वेलोसिटीनं. राईट. एखादा इलेक्ट्रॉन v एवढ्या वेलोसिटीनं t या टाइम मध्ये जर 2 पाय r याचं होल जी लेंथ आहे किती असते 2 पाय r एवढा पाथ कंप्लीट करत असेल तर यांच्या मधलं रिलेशन कसं असेल बघा v 2 पाय r अपॉन t. v काय असेल 2 पाय r अपॉन t. परंतु इथं असणारा जो करंट आहे याचं मॅग्निट्यूड आपल्याला कळलं पाहिजे. द मॅग्निट्यूड ऑफ करंट इज गिवन बाय I is equal to E into 1 upon T. म्हणजे E into N असते ऍक्च्युअली. N म्हणजे फ्रिक्वेन्सी असते परंतु फ्रिक्वेन्सी ही कशाची रेसिप्रोकल असते टाइम पिरियडची. म्हणून आपण काय घेतलंय E into 1 upon T. मग 1 upon T जर घेतला असेल तर आपल्याला T ची व्हॅल्यू माहिती आहे. T ची व्हॅल्यू आपल्याला कन्वर्ट करून घेऊया. T is equal काय असेल 2 पाय r upon v असेल. मग इथं पुट करा I is equal to E into 1 divided by 2 pi r upon v. आणि मग हे सिंपल मध्ये कन्वर्ट करून तर काय मिळेल तुम्हाला I is equal to हे v वरती जाईल ev upon 2 pi r. तुम्हाला काय मिळेल I is equal to ev upon 2 pi r. याला म्हणजे इक्वेशन नंबर 1. याला काय म्हणलं आपण इक्वेशन नंबर 1. काय केले बघा की हा जो इलेक्ट्रॉन आहे हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मूव्ह व्हायला लागला. किती टाइम मध्ये t या टाइम मध्ये किती वेलोसिटीनं v एवढ्या वेलोसिटीवर. तर त्यावेळी याचं रिलेशन कसं असेल तर v 2 पाय r t. मग हे t कडे घेतलं t काय असेल 2 पाय r v असेल. परंतु करंटचं जे मॅग्निट्यूड आहे ते किती असणार आहे I e into 1 upon t. मग t ची व्हॅल्यू इथे पुट करा आणि मग तुम्हाला इक्वेशन मिळेल I ev divided by 2 pi r. बट आपल्याला काय करायचे की हा इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मोशन मध्ये मूव्ह व्हायला लागला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह व्हायला लागला. त्यामुळे काय करायला लागेल ऑर्बिटल मॅग्नेटिक मूवमेंट करायला लागेल. काय करायला लागेल
ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट m इज इक्वल टू काय असते I into a. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय असते m इज इक्वल टू I into a. मग I ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय I ची व्हॅल्यू ev अपॉन 2 pi r आणि a च्या बद्दल तुम्ही काय करू शकता कारण इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जर मूव्ह होत असेल तर तो सर्कलच्या फॉर्म मध्ये मूव्ह होतोय आणि तुम्हाला माहित आहे सर्कलचा एरिया काय असतोय पाय r चा स्क्वेअर बरोबर. मग हा पाय इथला पाय एक r कॅन्सल होईल आणि तुम्हाला काय मिळेल m इज इक्वल टू evr डिवाइडेड बाय 2. इक्वेशन नंबर 2 मिळेल. बघा काय झालं m इज इक्वल टू evr डिवाइडेड बाय 2. आता हे आपण काय काढलं ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इलेक्ट्रॉन हा ऑर्बिट मध्ये मूव्ह होतोय तेव्हा तुम्ही काय काढलं हे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन असोसिएटेड विथ द करंट फ्लो. हे जे आपण काढले ते ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन काढले. आपण काय काढले ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ए इलेक्ट्रॉन काढलेले आहे. आता याच्या पुढे जे अँग्युलर मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे कसा मूव्ह झालेला आहे ऑर्बिटल मोशन मध्ये मूव्ह झालेला आहे. कसा मूव्ह होतोय हा ऑर्बिटल मोशन मध्ये मूव्ह होतोय. त्या वेळेला काय आहे अँग्युलर मोमेंटम आहे. L बार म्हणजे काय अँग्युलर मोमेंटम आणि हे अँग्युलर मोमेंटम ला काढावं लागेल आणि अँग्युलर मोमेंटम इन जनरल किती असतं L इज इक्वल टू mvr असतं. इलेक्ट्रॉन साठी घेतले तर आपण काय घेतले तर me L इज इक्वल टू mev into r. आता इक्वेशन नंबर 2 जे आहे हे इक्वेशन नंबर 2 जे आहे त्याला मल्टिप्लाय डिवाइड करायचं कशाने मास ऑफ इलेक्ट्रॉन. इक्वेशन नंबर 2 जे आहे याला काय करायचं मल्टिप्लाय डिवाइड करायचं कशाने मास ऑफ इलेक्ट्रॉन. फ्रॉम इक्वेशन 2 बघा फ्रॉम इक्वेशन 2 याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणू. फ्रॉम इक्वेशन 2 बघा असेल इक्वेशनला आपण काय करतोय मल्टिप्लाय डिवाइड करतोय. मग काय होणार बघा m इज इक्वल टू evr डिवाइड बाय 2 into me डिवाइड बाय me. बरोबर. त्यानंतर जरा रिअरेंजमेंट करू. काय रिअरेंजमेंट बघा me into v into r into mevr गेलं राहिलं काय वरती बघा मग e बघा mevr गेलं राहते काय मग e डिवाइडेड बाय ट्वाइस me. परंतु तुम्हाला माहिती आहे फ्रॉम इक्वेशन 3 mevr काय आहे l आहे आणि त्यामुळे m इज इक्वल टू el डिवाइडेड बाय 2me. el डिवाइडेड बाय काय करतो तुम्हाला 2me. म्हणजे याची जी ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट होती ती तुम्हाला किती मिळाली el डिवाइडेड बाय 2me. आणि मग this equation shows that orbital magnetic dipole moment of an electron is directly proportional to the angular momentum. If जर आपण असं कन्सिडर केलं m is equal to e divided by twice me into l याला कॉन्स्टंट म्हणू आणि त्यामुळे m is directly proportional to l. Orbital magnetic dipole moment of an electron is directly proportional to the angular momentum of the electron. हे आपण याच्यामध्ये काय केलं आहे प्रूव्ह केलं आहे. हे जर आपण वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं कोणत्या फॉर्म मध्ये लिहिलं आपण वेक्टर फॉर्म मध्ये इन वेक्टर फॉर्म. तर हे इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये कसं असेल वरचं इक्वेशन तर डायरेक्शन अपोजिट असतात कुणाच्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि अँगुलर मोमेंटम. हे बघा या साइडला काय आहे मॅग्नेटिक ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या साइडला आहे आणि अँगुलर मोमेंटम डाऊन साइडला म्हणजे अप साइडला कोण आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि डाऊन साइडला कोण आहे अँगुलर मोमेंटम. मग हे दोन्ही एकमेकांना कसे असणार अपोजिट. आणि मग वेक्टर फॉर्म मध्ये लिहिताना m बार इज इक्वल टू मायनस e डिवाइड बाय ट्वाइस me into l बार. बरोबर का. हे कुठल्या फॉर्म मध्ये असेल वेक्टरच्या फॉर्म मध्ये असेल. आणि मग याच्यावर आपण सांगू शकतोय की निगेटिव्ह साइन indicates that
काय निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट मॅग्नेटिक ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन अँड अँग्युलर मोमेंटम both are moves opposite to each other. दोन्ही कसे मूव होतात opposite to each other मूव होतात. हे आपण याच्यामध्ये काय करू शकतो इंडिकेट करू शकतो. बघा आपण याला काय केले तर काय म्हणले ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स असं म्हणलेलं आहे. मग याच्यामध्ये करंट लूपच्या फॉर्म मध्ये आपण काय केलेलं आहे इक्वेशन काढलं आहे. स्टार्टिंगला एक इलेक्ट्रॉन कन्सिडर केला राईट. हा इलेक्ट्रॉन कसा मूव व्हायला लागलाय सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव व्हायला लागलाय. त्याचा मास किती आहे me आहे. स्पीड किती आहे v एवढा आहे. टाइम पिरियड किती आहे t एवढा आहे. आणि मग यांच्यामध्ये जे करंट आहे करंट हा अँटी क्लॉकवाईज मूव होतोय. इलेक्ट्रॉन हा कसा मूव व्हायला लागलाय क्लॉकवाईज मूव व्हायला लागलाय. आणि त्यानंतर मला इक्वेशन मिळालं हे टाइमच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतलं. मग त्यानंतर करंटचं इक्वेशन आपल्याला माहित आहे मॅग्नेटिक ऑफ करंट घेतला आणि त्याच्यावरून तुम्हाला काय मिळालं इक्वेशन नंबर 1 I = eV / 2πr. परंतु इलेक्ट्रॉन हा जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये मूव होत असेल त्याला काय असते ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते आणि ती किती आहे m = I. मग I ची व्हॅल्यू माहिती आहे A ची व्हॅल्यू माहिती आहे. व्हॅल्यू पुट करा जे कॅन्सल होते ते कॅन्सल करा आणि मग तुम्हाला m काय मिळालं eV/2. परंतु जो इलेक्ट्रॉन मूव होतोय सर्क्युलर ऑर्बिट मध्ये त्याला काय असतं अँग्युलर मोमेंटम असतं आणि तेच आपण इंडिकेट केले इक्वेशन नंबर 3 मध्ये. आणि मग पुढची स्टेप करताना इक्वेशन नंबर 2 जे आहे याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं me न आणि मग तुम्हाला इक्वेशन मिळेल m eV/2 me/me. रिअरेंजमेंट करायची इक्वेशनची आणि मग तुम्हाला फायनल मिळेल m EL/y/me. आणि मग इथं थोडं इंटरचेंज केलं आणि तुम्ही काय प्रूव्ह केलं ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. आणि हे जर वेक्टर फॉर्म मध्ये घेतलं तर m bar = -e divided by twice me into l bar. Negative sign indicates that the orbital magnetic dipole moment and angular moment of electron both are moves opposite to each other. Right? तर अशा प्रकारे आपण काय केलं आहे इक्वेशन बघितलेलं आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचं किंवा ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं किंवा रिलेशन कसं असेल अँग्युलर मोमेंटमचं आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं रिलेशन कसं असेल हे आपण याच्यामध्ये काय केलं आहे स्टडी केलं आहे. त्याच्यानंतर एक डेफिनेशन आहे गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणून जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे त्याला काय म्हणतोय गायरोमॅग्नेटिक रेशो. बघा कशाला म्हणायचं आताच इक्वेशन आपण काढलं याच्यावरतीच डिपेंड आहे त्याच्यावरच आपण कन्सिडर करणार आहे. द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज गायरोमॅग्नेटिक रेशो. कशाला म्हणतो गायरोमॅग्नेटिक रेशो द गायरोमॅग्नेटिक रेशो इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन. जी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे जर याला अँग्युलर मोमेंटम आपण डिवाइड केलं आपल्याला काय मिळतोय गायरोमॅग्नेटिक रेशो मिळतोय m मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट l अँग्युलर मोमेंटम. आणि मग तुम्हाला माहित आहे की m ची व्हॅल्यू किती असते तर हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर e डिवाइड बाय ट्वाइस m ही हा काय असेल गायरोमॅग्नेटिक रेशो असेल. मग आता एक्सप्रेशन मध्ये काय करायचं l फक्त या साइडला घ्यायचा m/l तुम्हाला काय मिळतोय गायरोमॅग्नेटिक रेशो आणि याची व्हॅल्यू असते म्हणजे या कॉन्स्टंटची जर व्हॅल्यू पुट केल्या तर 8.8 × 10⁻10 कूलम पर केजी ही याची काय असेल व्हॅल्यू असेल. याला म्हणतो आपण काय गायरोमॅग्नेटिक रेशो. तुम्ही सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे की हे विचारू शकता तुम्हाला बरोबर का. हे झालं गायरोमॅग्नेटिक रेशो. याच्यानंतर आपण बघणार आहे गायरोमॅग्नेटिक रेशो नंतर पुढचा जो पॉइंट आहे तो काय बघा क्वांटिटी फॉर बोर्स मॅग्नेट्रॉन अँड इट्स व्हॅल्यू. काय बघा क्वांटिटी फॉर बोर मॅग्नेट्रॉन and its value काय म्हणतो आपण and its
value. Quantity for Bohr magneton and its value. आता आपल्याला माहिती आहे की बोरचे पॉस्टलेट आपण शिकलेलो आहे, राईट. 3 पॉस्टलेट आपण शिकलेलो आहे. यातलं जे सेकंड पॉस्टलेट आहे याच्यावरती डिपेंडेंट हा क्वेश्चन आहे, बरोबर का. याच्यामध्ये जे सेकंड पॉस्टलेट आहे, काय सेकंड पॉस्टलेट? अकॉर्डिंग टू बोर सेकंड पॉस्टलेट, इलेक्ट्रॉन्स कॅन रिवॉल्व अराउंड द न्यूक्लियस in only those orbits whose angular momentum is integral multiple of h upon 2 pi. इलेक्ट्रॉन हे फक्त त्याच ऑर्बिट मध्ये मूव्ह होऊ शकतात ज्या ऑर्बिटला इंटिग्रल मल्टिपल ऑफ किती आहे h upon 2 pi आहे, राइट. मग आपण लिहू शकतोय अकॉर्डिंग टू द बोर सेकंड पॉस्टुलेट l is equal to काय असेल बघा, l is equal to MEVR is equal to NH upon 2 pi. काय असेल NH upon 2 pi. हे काय झालं बोरचं सेकंड पॉस्टुलेट. बट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन, बघा जे इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे ती काय असेल, हे झालं अँग्युलर मोमेंटम. बट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन m is equal to काय असते, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन EL divided by twice me. बरोबर आहे का. बघा आता आपण एक्सप्रेशन निर्माण केलं आहे, त्याच्यामध्ये हे काय आहे एक्सप्रेशन आहे ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन m is equal to काय आहे EL upon twice me. मग ती जी व्हॅल्यू आहे बघाची, ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करूया कारण n ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. मग काय मिळेल बघा, m is equal to E divided by twice me into L च्या ठिकाणी NH upon 2 pi, बरोबर. मग काय होईल, हे 2 मल्टिप्लाय करूया, m is equal to n बाहेर राहू दे EH upon 4 pi me. काय नाव तुम्हाला n ला बाजूला घेतलं EH upon काय नाव तुम्हाला 4 pi me and that quantity EH upon 4 pi me is called as Bohr magneton. याला काय म्हणतो आपण बोर मॅग्नेटॉन. ही जी क्वांटिटी आहे EH upon 4 pi me is called as बोर मॅग्नेटॉन, बरोबर. मग याची व्हॅल्यू असते ती किती असते बघा, आणि ती व्हॅल्यू इज 9.274 into 10 raised to minus 24. ते असते 10 raised to minus 24 एंपियर मीटर स्क्वेअर. एंपियर मीटर स्क्वेअर किती व्हॅल्यू आहे बघा, हे आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. आणि याच्यामध्ये आपण इनपुट केलं रिअरेंजमेंट केली टर्मची आणि मला काय मिळालं EH upon 4 pi me. आणि मग जी ब्रॅकेटेड क्वांटिटी आहे त्याला आपण काय म्हणतोय बोर मॅग्नेटॉन, बरोबर का. काय म्हणतोय बोर मॅग्नेटॉन, आणि त्याची व्हॅल्यू किती असते 9.274 into 10 raised to minus 24 एंपियर मीटर स्क्वेअर. ही त्याची काय असेल व्हॅल्यू असेल, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जे आहे ही जी इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे ही आपण डिफाइन केल्या इन टर्म्स ऑफ बोर मॅग्नेटॉन. बघा इलेक्ट्रॉनची जी ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे ही आपण इथे डिफाइन केल्या इन टर्म्स ऑफ बोर मॅग्नेटॉन. याला म्हणायचं बोर मॅग्नेटॉन. ही टर्म आहे याला म्हणायचं काय बोर मॅग्नेटॉन. याला आपण काय म्हणतोय बोर मॅग्नेटॉन, बरोबर का. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, म्हणजे हे अतिशय सिंपल आहे जे आपण कन्सिडर केलं आहे ते, बरोबर का. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर एक पॉईंट आपण बघणार आहे की जो अतिशय सिंपल आहे. त्याच्यानंतर जो पॉईंट आहे तो तुम्हाला समजला असेल, कारण का हे सगळं आपण शिकवलेलं आहे सिंपल आहे. जर काय समज नसेल तुम्हाला विचारू शकता. म्हणजे जे हा जो टॉपिक आहे हा अतिशय सिंपल टॉपिक आहे. एका दिवसामध्ये तुम्ही याचा स्टडी करू शकताय. ओनली वन डे यू कॅन स्टडी दिस टॉपिक. होल टॉपिक तुम्ही काय करू शकताय एका दिवसामध्ये स्टडी करू शकताय. तर याच्यानंतर पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल चा यूज करून आपण काय कंडिशन ठेवणार आहे. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलचा यूज करून काय कंडिशन्स आपण काय करणार आहे बघणार आहे. बघा पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय बोलतो आपण पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. बघा टायटल आहे एक्सप्लेनेशन. टायटल काय आपला एक्सप्लेनेशन ऑफ रिझल्टंट
resultant magnetic movement of an atom with the help of Pauli's exclusion principle. Pauli's हे सायन्सचं नाव आहे. Pauli's exclusion principle. Pauli's exclusion principle. काय केलं आहे? The resultant magnetic movement of an atom. Resultant magnetic movement of an atom आपल्याला दाखवायचं आहे. कशाचा यूज करून? Pauli's exclusion principle. The simple आहे काय Pauli's exclusion principle? No two electrons can stay in a single state. एका सिंगल स्टेट मध्ये दोन इलेक्ट्रॉन राहू शकत नाहीत असं कोण सांगतोय? पॉलिस सांगतो. No two electrons can have the same state of quantum numbers. सेम स्टेट ऑफ क्वांटम नंबर्स मध्ये कोणतेही दोन इलेक्ट्रॉन कधीच राहू शकत नाहीत असं कोण सांगतोय? पॉली सांगतो. बघा, the resultant magnetic moment of an atom is a vector sum of orbital magnetic moment and spin magnetic moment. बघा, जी टोटल मॅग्नेटिक मूवमेंट आहे, टोटल मॅग्नेटिक मूवमेंट is the sum of orbital magnetic moment plus spin magnetic movement. ह्या दोघांची काय असेल? ही सम असेल. बरोबर का? जी टोटल मॅग्नेटिक मूवमेंट आहे ही दोघांची सम आहे. कुणाची? ऑर्बिटल मॅग्नेटिक मूवमेंट प्लस स्पिन मॅग्नेटिक मूवमेंट. आणि मग अकॉर्डिंग टू पॉलिस एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगते की कोणतेही दोन इलेक्ट्रॉन हे सेम स्टेट ऑफ क्वांटम नंबर्स मध्ये राहत नाहीत. बरोबर? मग याच्यामध्ये जी रिझल्टिंग मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा रिझल्टिंग मॅग्नेटिक मूवमेंट आहे कोणत्याही एटम साठी असेल तर हे डिफाइंड केलं आहे n l ml ms. बघा, n त्यानंतर अँग्युलर डायपोल मोमेंट ही l अँग्युलर मोमेंटम असते, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्यानंतर ml, त्यानंतर ms स्पिन क्वांटम नंबर, त्यानंतर हा ml अजूनचा क्वांटम नंबर, l हा मोमेंटम मधला असेल आणि n प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर या डिफरंट क्वांटम नंबर मध्ये काय असतात? हे इलेक्ट्रॉन्स थांबलेले असतात. ते कुठल्याही एकाच स्टेट मध्ये थांबलेले नसतात. असं नसतं की n मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा l मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत किंवा ml मध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत असं कधीही होत नाही. पावली काय सांगतोय की जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सिंगल स्टेट मध्ये असायला पाहिजे. नो टू इलेक्ट्रॉन्स हॅव सेम स्टेट ऑफ क्वांटम नंबर्स. कोणतेही दोन इलेक्ट्रॉन एका सेम क्वांटम नंबर मध्ये सिच्युएट असायला नाही पाहिजे. राइट? आणि मग अशा केस मध्ये the atom with odd number of electrons in its outermost orbit. एखादा इलेक्ट्रॉन तुम्ही कन्सिडर केला आणि त्या इलेक्ट्रॉनचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं, सॉरी एखादा ॲटम तुम्ही कन्सिडर केला आणि त्या ॲटमचं काय करायचं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं. म्हणजे काय? त्याची मांडणी करायची. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 अशी मांडणी करून घेतली. आणि अशा वेळी त्या इलेक्ट्रॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जे शेवटचं ऑर्बिट आहे याच्यामध्ये राहणारी इलेक्ट्रॉनची संख्या ही जर ऑड असेल तर ते ऑर्बिट काय प्रोसेस करताय? नॉन झिरो रिझल्टंट मॅग्नेटिक मूवमेंट. इलेक्ट्रॉनच्या किंवा ॲटमच्या शेवटच्या ऑर्बिट मध्ये जर ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स राहत असतील तर त्यावेळी त्याची रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मूवमेंट ही झिरो असत नाही, तर ती काय असते? नॉन झिरो असते. And the completely filled orbits do not contribute the total magnetic moment of the atom. बरोबर? ज्यांचं आउटर मोस्ट ऑर्बिट हे टोटली कंप्लीट असतं ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार व्हायला कॉन्ट्रीब्यूट होत नाही. म्हणजेच काय? तर अशा इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही नेहमी काय असते? झिरो असते. जे कंप्लीटली फिल्ड आहेत अशा इलेक्ट्रॉनचा आपण सांगतो. बरोबर का? बरोबर. तर अशा प्रकारे हे आपण काय
एक्सप्लेन केलेलं आहे, बरोबर का? तर आज आपण काय काय बघितलं बघा. स्टार्टिंगला आपण काय बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं, त्याच्यामध्ये मॅग्नेटाइट म्हणजे काय, मॅग्नेटिझम म्हणजे काय, त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट आहे तो आपण घेतला नाही. का घेतला नाही, कारण तो रिड्यूस सिलेबसमध्ये आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट जो आहे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स, हा आपण काय केलो आत्ताच शिकलोय, बरोबर का? ओके, थँक्यू.